आम्ही दोंबल स्टेशनला आली नाही ठाकुरी स्टेशनला ठाकुरी नाशिक आहे आणि एका ताईला इथं मसाला द्यायचा आहे मला तर हा मसाला देण्यासाठी मी इथं आली तर आता त्या ताई मला ते घ्यायला येणार आहेत तर आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना मसाला देणार आहे. मसाला आहे माझ्याकडे आणि मी काय जास्त मसाला बिसा काय नाही आणला 1 किलो मसाला त्यांच्या पुरता आणला आहे म्हणून कोणा भेटणार पण नाही. माझं दुसरं पण सामान आहे याच्यामध्ये आणि हे विमल ताईने मला काल बॅग दिली होती तो खूप चांगली बॅग आहे. थँक्यू सो मच. आणि त्या ताईंच्या घरी जाऊया त्यांना मसाला हळद देऊया आणि मग आपण आपल्या घरी जाऊया कारण मी याला गेलते ना चर्च घेतला गेलते ना तशी करा मला तब्येत ठीक नाही काल रात्र पूर्ण झोपलीच नाही आणि मग मला सकाळला लवकर जायचं होतं शशंकुटला ते जाऊन इकडं आली कारण आवाज माझा गच बसला एकदम. ठीक आहे चला त्या ताई भेटतात जाऊया आपण. आल्या बघा त्यांना दाखवत नाही त्यांना नाही दाखवायचं पण ते आल्या बघा ते बघा बघा आले 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 नाही दाखवत नाही दाखवत त्या ताईला ना आवडत नाही दाखवणार पण ठीक आहे हरकत नाही. बघा मी ठाकुरी स्टेशनला आलेले आहे बघा कारण ह्यांना देऊन जायचं आहे मला. ठीक आहे चला ताईंच्या बिल्डिंगमध्ये आली मी इथंच आहे त्यांचा फ्लॅट इथंच आहे बघा त्यांचं बिल्डिंग इथं आहे ठाकुरीमध्ये आहेत त्या ताई बिचाऱ्या आल्या घ्यायला आल्या त्यांना मला चला मसाला देऊन येते कारण मला ना बघायला गेलं तर वेळच नव्हता इकडे यायला पण तरी पण बिचारी माझ्यासाठी ती काल बोलली मी येते म्हणून तुम्ही लिफ्टमध्ये आहे पण चला मला तर तुमचा दरवाजा आहे मला असं वाटलं इथं. बघा ताईंना त्यांना आवडत नाही पहिले त्यांच्या घरामध्ये गणपती आहे गणपती बाप्पा नमस्कार गणपतीला नमस्ते केला त्यांच्या घरामध्ये खूप छान आहे घर ताईंचं. हो हो घेते तर बघा त्यांची बाल्कनी खूप छान आहे मस्त आहे त्यांचं घर बघा बघा वा देव पण आहे त्यांच्याकडे छान आहे मस्त आहे बघा त्यांचं घर. चला असं दाखवू नाही शकत मी कोणाचं घर न विचारता त्या बोलल्या मला तू बिंदास राहा बिंदास कर हे सगळं कर बोलल्या पण चांगलं वाटत ना बरोबर आहे का नाही. चला माझा गळा खराब आहे म्हणून मी जास्त बोलू नाही शकत. ठीक आहे चला सर त्यांची बाल्कनी दाखवली तुम्हाला मी मस्त वाटते ना बिल्डिंग त्यांची ना साधा संसार छान आहे बिल्डिंग. चल बसते जरा बघा ताईने जेवण बनवलंय तर त्यांना म्हटलं मला जेवण नको मी जेवण आली पण ताई बोलते की मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम म्हणतात लाजू नका त्या बोलतात तुम्ही पुन्हा येणार का नाही येणार माझ्या घरी. म्हटलं मी येणार म्हणजे येणार. आता मी कधी ते कल्याणला आलं तर मी यांना लगेच फोन करणार ताई मी इथं आली या मी तुझ्याकडे येते म्हणून बरोबर आहे का नाही. आणि बघायला गेलं ना मला टिकटॉकची यूट्यूबची एवढी फॅमिली मोठी भेटली ना मी प्रत्येकाचं घर मला माहिती आहे आणि प्रत्येकाने माझ्याकडून मसाला घेतला आहे हे माझी फॅमिली झाली आणि मला टिकटॉकपासून यूट्यूबपासून खूप लोक ओळखतात आणि अजून पण मी कोणाचा विश्वासघात कधी नाही करणार. जे वादा केला त्या बोललेला मला की तुम्ही मसाल्यासाठी तर म्हणजे ठीक आहे मसाला तुम्ही मला कधी पण द्या पण ना तुमच्या भरोसा आहे म्हटल्या तुम्ही कधी पण द्या. बिचारीने त्या दिवशी लगेच तिने पैसे पाठवलं हळद घेतली मसाला घेतला पण मला पण वाटतं की बिचाराचं देऊन मोकळं व्हावं बरोबर आहे का नाही. म्हणून मग मी आज मला का ना तब्येत ठीक नव्हती माझी गळा खराब आहे आज माझी तारीख होती तारखेला जाऊन आली तिथून मला लय अंग दुखत होतं एक तर रात्री झोपली नाही काहीच नाही मला वाटलेलं घरी जावं आणि मस्तपैकी राहावं पण नंतर म्हटलं नाही ह्यांना मी टाईम दिला आहे बिचारी माझ्यासाठी सुट्टी मारून घरी बसली मग तिचा टाईम असं वेस्ट नाही करू शकत नाही म्हणून मी आली. बघा मी किती वाद्याची पक्की आहे का नाही सांगा बरं हो ताई मी वाद्याची पक्की आहे का नाही सांगा. मी वाद्याची पक्की आहे ना मी वाद्याची पक्की आहे बघा हो म्हणतात. पण ते असे आहेत त्यांना यूट्यूबला यायचं नाही मी त्याला दाखवत नाही टेन्शन तुम्ही घेऊ नका मी तुम्हाला दाखवणार नाही. त्या म्हणतात मला ना दाखवू नका पण मी असं कधी कोणाला न सांगता कोणाला दाखवत नाही. हा नाही करत माझी तशी खूप हालत चांगली आहे. बरं मी शिकलेली आहे अनपद गावात 5वी नापास आहे.
ताई बोलती वाटत नाही की तुला एक मुलगा आहे म्हणून. अरे सिरियसली एवढा मोठा मुलगा वाटत नाही, रिअल मध्ये खूप छोट्या आहेत त्या. एक दिवशी मी मेटअप तुझी मेटअप हो खरंच ठेवा ना कर तू या. हो माझं 1 मिलियन पूर्ण होऊन द्या, मग आपण मेटअप ठेवूया. जेवढा बी खर्च मी स्वतःहून करणार, ठीक आहे. तुम्ही फक्त सपोर्ट करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा. मी तुम्हाला सगळ्यांना भेटणार एकदम, ठीक आहे. तुम्ही माझा कोणता मसाला नाही घेतला तरी सुद्धा भेटणार मी, ठीक आहे. लव यू. चला कंटिन्यू आता आपण करूया, ठीक आहे. ताईने किती मस्त पावभाजी बनवली आणि किती मस्त सजवली एकदम. चला जेवायला. आता ताईला दाखवत नाही कारण की ताई आहे ना माझ्या. आता मी उशिरा आली घरी, आता हे टाईम झाला आहे. आता ताई जेवलेले आहेत, पण त्या मला म्हणतात तू जेव, एवढा टाईम झालेला आहे. बघा बघा किती मस्त आहे. नशिबान आहे ना मी. या सगळेजण जेवायला, सगळेजण जेवायला या. आमच्या ताई महिंद्राला असतात बघा. चला मी जेवण करून घेते, कारण तशी मला भूक नाही, पण थोडंसं मान त्यांचा ठेवते. कारण कसं आहे माहिती आहे का, काल मी तिथे ड्रायफ्रूट खूप खाल्लं ना वाशीला, त्याच्यामुळे ते घसाघाप जाम झाला आहे माझा एकदम. त्याच्यामुळे झाला का कशामुळे झाला मला माहीत नाही एकदम, म्हणून आवाज बदली झाला एकदम. चला आई म्हणतात पादाय पण आलं. नैसर्गिक आहे ते. बोलल्या पादाय पण आला तर पादू शकते, टेन्शन घेऊ नको, पण बिंदास का. या जेव्हा सगळेजण. चला जेवण चालू करते. पावभाजी एक नंबर झालेली आहे. मस्त आहे. जेवताना व्हिडिओ नाही करत, पहिलं खाते आणि मग जेवण झाल्यानंतर बोलते, ठीक आहे. चला जेवण झालं, मस्त जेवली, पोट भरून जेवली आणि मनापासून धन्यवाद बोलते. एवढं छान झालं होतं. बिचारीने चीज टाकलं, कांदा टाकला, एवढं गरम गरम करून दिलं आणि पाव गरम गरम मस्तपैकी बटर लावून एकदम पोटाला पोट भरून खाल्लं. आणि बघायला गेलं तर तो ना जेवायचा टाईम नव्हता, पण खरंच सांगते त्यांचा मान मी ठेवला आणि खाल्लं. मनापासून खूप छान वाटलं. आणि त्यांनी माझ्यासाठी काय आणले माहिती आहे का, त्यांना माहिती आहे मला टरबूज आवडते खायला म्हणून. टरबूज घेऊन आली बिचारी. अजून ये ऑरेंज घेऊन आली माझ्यासाठी खायला. अजून जिलेबी घेऊन आली माझ्यासाठी खायला बिचारी. गुलाबजामुन म्हटले खा खा खा. आता जास्त खाल्यानंतर लोड जास्त येईन पोटावर, तर म्हटलं जरा दमादमाने खाते, आराममध्ये जाते घरी, पण दमादमाने खाऊन सगळं जाते. तुमचा सगळा मान तुटे. बरोबर आहे का नाही. नाही खरं सांगते, जास्त नाही खाऊ शकत मी. म्हणजे कसं बघेल ना, तर मला देवाने एवढं चांगला हे दिलं आहे की मी कोणाच्या घरी गेलं असं विचित्रपणा होत नाही. ते कुठे धन्यवाद बोलते प्रभूला. माझ्या घरी काय असं नाही XYZ, पण असं लोकांच्या घरी गेल्यानंतर, कुणाला भेटल्यानंतर एवढं माझं पोट मला साथ देतं आणि माझा जीव मला साथ देतो की मला कसलाही प्रॉब्लेम होत नाही. त्याला मी कोटी धन्यवाद बोलते देवाला. मी खरं सांगते ताई, मी ना घरी मला 2 मिनिटं 10 वेळा झाला असता आता, पण मी ना अशी बाहेर आली ना. हां हे बात मी बरोबर ताई बोलतात. ताई बोलल्या की बिंदास तुम्हाला जे काय होते प्रॉब्लेम ते बिंदास तुम्ही सोडा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण ते नैसर्गिक आहे. आम्हाला पण होतं, आम्ही समजू शकतो तुमचे आहे. पण मला बघायला गेलं ना, मी कधी मुद्दाम करत नाही, तसलं काहीच नाही. जे पण आहे रिअल दाखवते आणि रिअल म्हणजे माझं सांगणं आहे, म्हणून सगळ्यांना मी आवडते. असंच कोण कुणाला घरी बोलवत नसतं, प्रेमाने बोलवतात. प्रेमाने खायला पिला घातलं बिचारीने. तिचं काही चॅनल बिलनल तसलं काही नाही. स्वतःचा चेहरा पण ती दाखवत नाही आणि स्वतःला काहीच नाही दाखवते. म्हणते माझं घर सगळं पूर्ण दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही आणि कसं मला नका दाखवू, एवढं ती बिचारी बोलली. पण मी तिचं विश्वासघात नाही करणार, तिला नाही दाखवणार. किंचित दाखवलं आहे ते, पण तिचा चेहरा काय दाखवला दिसला नाही, काहीच नाही. मी कोणाच्याही आगेच जात नाही एकदम. बरोबर आहे की नाही. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच्या लवकर माझ्या डोक्याचं टेन्शन दूर व्हावं, हेच मी अपेक्षा करते तुमच्या सगळ्यांकुंट. आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि कुणाला मी नसन भेटली तर राग नका मानू, तुम्हाला पण भेटेल, ठीक आहे. चला अजून कंटिन्यू तुम्हाला दाखवते, कंटिन्यू काय होते काय नाही महोत्सव तुम्हाला सगळं दाखवते, ठीक आहे. चला अजून हां, त्यांनी एक गिफ्ट आणलेलं आहे. त्या मला बोलतात की तुम्ही घरी जाऊन बघा,
तुम्ही घरी जाऊन बघा, इथं नका बघू. तर खरंच सांगते, त्यांचा मी मान तुटी तुम्हाला इथं मी दाखवत नाही. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ते म्हणतात घरी गेला पण तुम्ही लाईव्हला पण नका दाखवू. तर त्यांचा मान असेल म्हणजे त्यांचं इच्छा असेल तर मी नाही दाखवणार. जर त्यांनी मला परमिशन दिली तर नक्की दाखवणार. ठीक आहे. हे आहेत, मला त्यांनी गिफ्ट आणलेलं आहे. तर ते तुम्हाला मी घरी गेला, मी माझ्या घरी गेल्यानंतर मी ओपन करू शकते, असं काही प्रॉब्लेम नाही. पण त्या मला बोलल्या तुम्ही इथं नका बघू अशा बोलतो त्या. पण त्यांना विचारते मी, ताई अमृता ताई दाखवू का? घरी जाऊ ना. बरं ठीक आहे चालेल. ताई बोलते तुमच्या घरी दाखवा. नाव घेऊ नका. ओके ओके. नाव नाही घेणार, अजिबात नाही घेणार. तिला आजपासून ती लाईव्हला पण असते. हा चला कंटिन्यू. ताईने मला अजून पैसे पण दिल्यात. ते बोलले की तुम्ही खोलून बघू नका, घरी गेल्यावर बघा. म्हटलं बापरे, एवढं प्रेम दिले म्हणजे खूप खूप प्रेम दिलं, सगळ्यांनी प्रेम दिलं मला. खोटं नाही बोलत. मी देवाला धन्यवाद बोलते आणि गणपतीला पण धन्यवाद बोलते की तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेमाने मला सोन्यासारखी लोकं भेटली. कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही. जे पण आहे मी रोग बाय ठोक बोलते आणि दिखावा करत नाही. म्हणून मी लोकांना पसंत आहे. आज एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये येणं, करोडाचा फ्लॅट आहे माहिती आहे तुम्हाला. केवढा मोठं त्यांचं घर पण मी तुम्हाला दाखवू शकते. पण मला कसं त्यांनी मला सांगितलं आहे तुम्ही आमचं घर दाखवू शकता, पण मला आवडत नाही कुणाचं घर दाखवणं. कसं असतं कधी त्यांचं हस्तखेळतं घर आहे, कुणाची नजर लागेल बिचारीच्या संसाराला, तसं नको. म्हणून मी इथलं दाखवते एवढेच. बरोबर आहे. तिचं सोन्यासारखं संसार आणि तिच्या घरात सोन्याचा पाऊस पडू. तिने मला घरी बोलवून जेवाय घातलं, माझा पाहुणचार चांगला केला, जेवण बिवण सगळं. एक मसाला हा बहाणा आहे. माझ्याकडून तर खूप लोकांनी मसाला घेतला. भलं मी 1000 रुपयांनी विकते, पण खूप लोकांनी माझ्याकडून तर 1000 रुपयांनी सुद्धा घेतला आणि जास्त पैशाने सुद्धा काही लोकांनी मला दिले. एकदम जे आहे ते स्पष्ट बोलणं. बाहेर पण भेटतो मसाला, पण ते म्हणतात की स्मिता तू मेहनत करते, तू रिअल दाखवते, तू मेहनतीने करून खाते, मुलाला चांगले संस्कार दिले, मुलाला चांगलं शिकवते, सगळं तुझं चांगलं आहे म्हणून आम्हाला तुला द्यायला काही वाटत नाही. बाहेर पण भेटतो 700-800 रुपयाने पण भेटतो मसाला. आणि पण माझा पण त्या क्वालिटीमध्ये माझी क्वालिटीमध्ये पण तुम्ही बघू शकता. तुम्ही मसाला खावा आणि मग मला बोला. तुम्ही हळद पण वापरा मग तुम्ही. आता तुमच्या हातावर मी आता व्हिडिओ काढते 2च मिनटात. त्यांच्या हातावर मी हळद टाकते आणि त्यांना धुवायला लावते. पिवळा जर त्यांचा हात दिसत थांबा तुम्हाला दाखवायचा ना. ताईच हात मी चोळले बघा. हळद बघा. आता हळद तुम्ही नाही पाण्यात धुवू शकता नळाखाली. 2 मिनटं. हां चोळा बघा. लगेच ताईने धुतले बघा. आला ना कलर थोडासा होईना बघा. बघा ताईने मसाला घेतला. 2 किलो मसाला, 1 किलो मसाला घेतला. एक हळदचं पॅकेट घेतलं. बघा मसाल्यामध्ये किती मस्त मसाला आहे बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर काही दिखावा नाही, काहीच नाही. एकदम जो पण आहे रिअल जिंदगी एकदम. बघा ताईला मसाला दिला. बघा मसाला पण आपल्या क्वालिटी खूप चांगली आहे. घरपोच मसाला भेटतो. तुम्हाला पण घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते, त्याच्यावर माझा नंबर असतो. व्हॉट्सअप मेसेज करा, कारण की कॉल लागत नाही एकदम. ठीक आहे. बघा चला आता मसाला माझा मुंबईला जे आलते ना ते 20 किलो आणला होता मी येताना. 20 किलो सगळा संपला. हळद पण आणली होती, हळद पण संपली. आता हळद 1च किलो राहिली, ते पण हळद माझ्या आजोबाच्या देऊन टाकते. फिनिश. ठीक आहे. आता घरी जाऊन गावी जाईल, गावानं मसाला सगळा घेऊन येते. पुण्यात जायचं आहे मला, पुण्याच्या लोकांना द्यायचं आहे आणि सगळ्यांना मी घरपोच देते. काही लोकांना प्रेमाने बोलवतात कोणी मला घरी, तर त्यांच्या घरी जाऊन देते आणि काही लोकांना मी पोस्टाने पाठवते. ऑल इंडियात कुठेही तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. घरपोच तुम्हाला मसाला भेटेल. 1000 रुपये किलो आहे मसाला आपला. गावरान देशी चुलिवला मसाला. ठीक आहे. हे आपलं सगळं चुलिवलं. नाकात तोंडात धूर जातो माहिती आहे. बघा हात बोटं कशी झालीत माझी माहिती आहे. मी मुंबईची राणी आहे पण आता झाली गावाची राणी. चला चला ताई बोलते जिलबी का ते तिचा मानत होती. थोडं खाते. ताईमध्ये नाही खाली तर घेऊन जा घरी म्हणते. आणि लाईव्हवर टुकू बघत खा म्हणते. तर मला ताईला म्हणले ठीक आहे, थँक्यू सो मच. बस आहे एकदम यमी लव यू. नाही तसं तू गुलाबजाम राहिलं म्हणतात खायचं.
आता जागाच नाही पोटामध्ये. जाऊ असं जागा असेल तर खाऊया, नाहीतर कॅन्सल करूया. ठीक आहे, चला आता मी जाते, कारण 4 वाजल्यात. मला पण लय लांब जायचं आहे, कारण माझा प्रवास 2-3 तासाचा आहे. तर जाते आता मी. ताई आय एम गोईंग. ताईला काही दाखवत नाही, काहीच नाही. खाल्लं पिलं मस्त. ताईने पाहुणचार खूप छान केला. ताईचं घर पण छान आहे, ताईची बिल्डिंग पण छान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. बघा ना किती मस्त निसर्ग वाटतोय ना. वाव, बघा किती छान. मला लय आवडलं. शप्पथ सांगितलं, खोटं नाही बोलत. एवढं असं वाटतं जेव्हा आपण कधी आपण चाय पिताना इथं पण बसून चाय पिऊ शकतो. खूप मस्त वाटतं, खूप. बघा किती छान वाटतं, बघितलं. एकदम एक नंबर. लोकेशन पण छान आहे. स्टेशनपासून एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. यांच्या ताईचं घर खूप छान आहे आणि खरोखर छान आहे. तर चला भावांनो बहिणींनो, ताई बाय बाय. गणपती बाप्पाला पण नमस्ते करते. नमस्ते गणपती बाप्पा. तुमचं ध्यान लावून द्या माझ्यावर आणि माझ्या ताईवर पण ध्यान लावून द्या. ठीक आहे, चला बाय. काय चला मी चालले घरी आता. माझ्या खूप ताईने छान असा माझा पाहुणचार केला. खूप चांगलं वाटलं. सख्या पक्षा परकी लोक बरे आहेत म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मला खूप म्हणजे खूप एवढं भारी वाटलं ना, की आपल्या घरातली पण लोक आपल्या एवढे प्रेम नाही करत, पण मला बाहेरच्या लोकांनी खूप प्रेम दिलं. खूप भरत त्या लोकांना काही लोकांना माहीत नव्हतं की मी जेलमध्ये होते. कसं कॉन्टॅक्ट करायचं, कसं काहीच माहीत नव्हतं कोणाला. खूप लोकांनी मला बोललेच मी तर खरंच गं, मनापासून लय वाईट वाटतं तुझं. आणि सगळ्यांनी आपलं पण मला दाखवलं. आता ह्या ताईच्या घरी आली, बिचारी मसाला घेतला, माझा पाहुणचार चांगला केला, खाला पिला घातलं, 4 पैसे दिले मला. खूप म्हणजे एकदम घरातल्यागत वाटलं एकदम. आणि खूप भारी वाटलं. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. आता रिक्षा करून मी जाते, कारण ताईला ना रिक्षात म्हणजे हे नाही करत, म्हणजे ताईला म्हणजे दाखवू नाही शकत ना ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तिला एकदम. ठीक आहे, चला मी रिक्षा पकडली. रिक्षा आता घरी जाते, स्टेशनला जाते आणि हा माझा ब्लॉग मी इथं थांबवते. खरोखर सांगते, मनापासून धन्यवाद बोलते सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि आता मी गावी जाणार आहे. गावाला आल्यानंतर मसाला घेऊन आल्यानंतर पुन्हा सगळ्यांना भेटेल, कारण आपला मसाला आता सगळा संपला आहे. मी गावाने 20 किलो आणला होता मसाला. हळद आणली होती, हळद पण संपली आणि हे पण संपलं. आता 1 किलो हळद राहिली फक्त. आणि सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद बोलते. आणि असं तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या एकदम. ठीक आहे, चला बाय. लव यू.